तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्यासाठी ही भरतीची जाहिरात निघाली आहे आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर 1 नंबरचे जे पद आहे तर ते आहे डिस्ट्रिक्ट एपिडेमिओलॉजिस्ट. तर यासाठी ते एक जागा आहे. यासाठी तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट, तर यामध्ये MBBS किंवा BDS किंवा BMS किंवा BUMS किंवा BHMS इथं लागणार आहे. विथ MPHA किंवा MHA किंवा MBA इन हेल्थ तुम्हाला लागेल. त्यानंतरचे पद आहे CPHC कन्सल्टंट. तर यासाठी ते एक जागा आहे आणि या पदासाठी पण तुम्हाला जी पात्रता आहे तर ती इथं सेम लागणार आहे आणि या दोघी पदांसाठी तुम्हाला जे वेतन आहे तर ती इथं 35,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे डेंटिस्ट. तर यासाठी इथं 4 जागा आहेत. यासाठी तुम्हाला BDS विथ 2 वर्षाचा अनुभव इथं लागणार आहे किंवा MDS विदाऊट अनुभव तुम्हाला इथं लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 30,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे मेडिकल ऑफिसर आयुष UG. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला BMSची पदवी इथं लागणार आहे आणि जर तुम्हाला अनुभव असेल तर तुम्हाला इथं प्राधान्य मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे मेडिकल ऑफिसर RBSK मेल. तर यासाठी इथं 8 जागा आहेत. यासाठी पण तुम्हाला BMS तसेच अनुभव इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे मेडिकल ऑफिसर RBSK फिमेल. तर यासाठी इथं 7 जागा आहेत. यासाठी पण तुम्हाला BMS तसेच अनुभव असल्यास तुम्हाला इथं प्राधान्य असणार आहे. त्यानंतरचे पद आहे मेडिकल ऑफिसर BMS. तर यासाठी इथं एक जागा आहे. यासाठी पण तुम्हाला BMS तसेच अनुभव इथं लागणार आहे आणि या पदांसाठी तुम्हाला जे वेतन आहे तर तिथं 28,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे न्यूट्रिशनिस्ट. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला BSc न्यूट्रिशन, होम सायन्स अँड न्यूट्रिशन तसेच 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 20,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे सायकोथेरपिस्ट. तर यासाठी ते एक जागा आहे. यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएट डिग्री इन सायकोथेरपी इथं लागणार आहे. तसेच 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथं लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 20,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे काउन्सलर. तर यासाठी इथं 3 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MSW इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 20,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे लॅब टेक्निशियन. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला 12वी प्लस लॅब टेक्निशियनचा डिप्लोमा इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 17,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे पॅरामेडिकल वर्कर. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला 12वी प्लस लेप्रोसी टेक्निशियन ट्रेनिंग कोर्स इथं लागणार आहे 4 महिन्याचा आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 17,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे फार्मासिस्ट. तर यासाठी इथं 4 जागा आहेत. यासाठी तुम्हाला 12वी प्लस डिप्लोमा इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 17,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे डेंटल हायजिनिस्ट. तर यासाठी इथं एक जागा आहे. यासाठी तुम्हाला 12वी सायन्स प्लस डेंटल हायजिनिस्टचा डिप्लोमा तुम्हाला इथं लागणार आहे 2 वर्षाचा किंवा सर्टिफिकेट कोर्स तुम्हाला इथं लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 17,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे मायक्रोबायोलॉजिस्ट स्पेशलिस्ट. तर यासाठी ते एक जागा आहे. यासाठी तुम्हाला मेडिकल ग्रॅज्युएट विथ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री किंवा डिप्लोमा इन मायक्रोबायोलॉजी, व्हायरोलॉजी, पॅथॉलॉजी अँड अदर लॅब सर्व्हिस तुम्हाला इथं लागेल किंवा MSc मेडिकल मायक्रोबायोलॉजी तसेच 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथं लागेल आणि या पदासाठी तुम्हाला जे वेतन आहे तर तिथं 75,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट. तर यासाठी ते एक जागा आहे. तर यासाठी तुम्हाला सायकोलॉजीची डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इथं लागणार आहे सायकोलॉजीची किंवा मास्टर डिग्री तुम्हाला इथं लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 30,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे सोशल वर्कर. तर यासाठी ते एक जागा आहे. यासाठी तुम्हाला MSW तसेच 2 वर्षाचा अनुभव इथं लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 28,000 रुपये इथं मिळणार आहे. तसेच या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत आहे. तसेच आरोग्य अभियानातील कार्यरत उमेदवारांसाठी इथं 5 वर्ष सूट आहे वयामध्ये. त्यानंतर या पदांसाठी जे परीक्षा शुल्क आहे तर ते इथं 150 रुपये आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी इथं 100 रुपये आहे. तर तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी नाशिक PIP या नावाने इथं बँकेचा DD काढावा लागेल आणि या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं खालीलप्रमाणे होणार आहे. तर प्राप्त झालेल्या अर्जांवरून क्वालिफाय एक्झाममधील मिळालेले अंतिम वर्षाचे गुण प्लस संबंधित विषयामध्ये अधिक शैक्षणिक पात्रता प्लस संबंधित पदाशी निगडीत अनुभव, तर याद्वारे तुमचे गुणांकन करून तुमची इथं मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथं दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. त्यानंतर इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे.
आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांचे तर साक्षांकित प्रती जोडायचे आहेत. तर यामध्ये वयाचा पुरावा, पदविका प्रमाणपत्र, गुणपत्रिका, अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, तसेच जातीचे प्रमाणपत्र. तर या सर्व कागदपत्रांचे साक्षांकित प्रती तुम्हाला या अर्जासोबत जोडायचे आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर तिथं 14/11/2025 पर्यंत सादर करायचे आहेत. सकाळी 10:30 ते 5 वाजेपर्यंत. आणि अर्ज सादर करण्याचे जे ठिकाण आहे तर तिथं दिलेले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर तिथं प्रत्यक्ष सादर करायचे आहेत ऑफलाईन पद्धतीने. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो इथं 11 महिने 29 दिवसांसाठी इथं असणार आहे. तसेच या भरतीची संपूर्ण माहिती, तसेच पात्र उमेदवारांची यादी, तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर इथं मिळून जाईल. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.